मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासून जोरदार पाऊस आहे। अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगावमध्ये जोरदार पाऊस झालाय, तर मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्गासोबतच रत्नागिरी जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर काही ठिकाणी तुरळक पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या एनडीआरएफची एक टीम तैनात ठेवण्यात आली आहे। मावळ तालुक्याचे पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणात आज सकाळपर्यंत 36.32% इतका पाणीसाठा जमा झालाय। लोणावळा घाटमाथ्यावरती पडत असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे 24 तासात धरणाच्या पाणीसाठ्यात 1.5% वाढ झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसानं कहर केलाय। तेरेखोल नदीनं इशारा पातळी ओलांडली, तर सतत झालेल्या पावसामुळे कणकवली आजरा मार्गावरती पाणी आल्यानं कणकवली आचरा मार्ग बंद ठेवण्यात आलाय आणि कणकवली तालुक्यातील सेंट उर्सुला शाळा सुद्धा बंद करण्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं हळवलमधील पाणी रस्त्यावर आलंय। मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांनी पुन्हा एकदा इशारा पातळी ओलांडली आहे। पाणी साचल्यामुळे अनेक मार्ग बंद झाले, तर खेड दापोली या मुख्य राज्यमार्गावरील एकविरा नगर परिसरात पाणी साचल्यामुळे पहाटेपासून वाहतुकीचा मोठा खोळंबा झालाय। जगबुडी नदी सुद्धा धोक्याच्या पातळीवरून वाहतेय, तर पावसाचा जोर असाच राहिला तर पुन्हा पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। कोकणात अलीकडे मुसळधार पाऊस कोसळतोय, त्याचाच फटका समुद्र किनाऱ्याला बसलाय। समुद्राला उधाण आल्यानं किनाऱ्यावरील झाडं, विजेचे खांब आणि वॉच टॉवर अक्षरशः कोसळलेत। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा किनारपट्टीला मोठा फटका बसलाय। हवामान विभागानं पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरती ऑरेंज अलर्ट जारी केलाय, त्यामुळे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान लोणावळ्यात जोरदार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाल्यानं भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग सुद्धा वाढलाय। तसंच डोंगर भागातून वाहणाऱ्या नैसर्गिक धबधबे प्रवाहित झालेत। लोणावळा शहरामध्ये वीकेंड निमित्तानं येणाऱ्या पर्यटकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि सुरक्षित पर्यटनाला प्राधान्य द्यावं असं आवाहन लोणावळा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलंय। जळगावात मागील 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली। मेहरून तलाव 70% भरलाय। सध्या अंबरझरा आणि रायसोनी फार्मद्वारे तलावात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढलाय। लवकरच तलाव 100% भरून ओसंडून वाहण्याची शक्यता आहे। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा इथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं शासकीय शाळेच्या वसतिगृहात पाणी शिरलं। सगळे विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकले होते। पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन 80 चिमुकल्यांना सुखरूप बाहेर काढलं। पुराच्या पाण्यासोबतच वसतिगृहात साप आणि विंचू घुसल्यानं विद्यार्थी भयभीत झाले होते। रायगड जिल्ह्यात सध्या सर्वत्र पाऊस पडतोय, त्यामुळे पर्यटकांचा ओढा जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थळांकडे वाढू लागलाय। त्यातच धबधब्यांच्या ठिकाणी डोंगरदऱ्यांमध्ये रील्स बनवण्याचं प्रमाण वाढलंय। मात्र रील्स काढण्याच्या नादात अनेक अपघात झालेत आणि ते रोखण्यासाठी पर्यटकांच्या रील्सगिरीला आळा घालण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनानं केलाय आणि यावेळी आदेशांचं पालन न केल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आलाय। गडचिरोलीमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सिरोंचा शहरातून जाणाऱ्या महामार्गावरती मोठं झाड पडलंय। रस्त्यावरती झाड पडल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। सुदैवानं झाड कोसळलं तेव्हा महामार्गावरती कुणीही नसल्यानं जीवितहानी टळली आहे। रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। मुळशी तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू आहे। मात्र शेतमजुरांचा तुटवडा लक्षात घेऊन मुळशीतील कोळवण खोऱ्यात प्रायोगिक तत्वावर 25 एकर क्षेत्रावर यांत्रिक पद्धतीनं भात लागवड करण्यात आली। ठाण्यासह कोकणात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालाय। पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। तर आज ठाणे, पालघरसह रायगड, सिंधुदुर्ग, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। वादग्रस्त ट्रेनी आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईच्या नावे असलेल्या पिंपरी चिंचवडमधील कंपनीवरती जप्तीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येते। थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीनं अनेक वर्षांपासून पिंपरी महापालिकेचा 2,77,000चा कर थकवलाय। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर अजूनही वाशिमच्या शासकीय विश्रामगृहातच आहेत। गेल्या 4 दिवसांपासून त्या शासकीय विश्रामगृही मुक्कामी आहेत। आज त्या संध्याकाळी वाशिमवरून निघण्याची शक्यता आहे। पूजा खेडकर या पुणे किंवा दिल्लीकडे जाण्यासाठी निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। धाराशिव जिल्ह्यात पीक कर्ज देताना बँका टाळाटाळ करत असल्याचं समोर आलंय। शेतकऱ्यांनी पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे तक्रार केली आणि त्यानंतर त्यांनी पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले।
टोमॅटोचं उत्पादन घटल्यामुळे संपूर्ण राज्यभर तुटवडा निर्माण झालाय. मागणीपेक्षा आवक कमी होत असल्यामुळे एका आठवड्यात दर दुप्पट झालेत. मुंबई बाजार समितीत 60 ते 70 रुपये दरानं विक्री होत असून राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये दर 90 रुपयांवरती गेले, तर किरकोळ बाजारात 100 ते 120 रुपये दरानं टोमॅटो विकले जात आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निकालावरती चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या जागावाटपाच्या घोळाचा फटका भाजपला, परिणामी महायुतीला बसल्याचं मत काही नेत्यांनी बैठकीत मांडलं. तर विधानसभेला जागावाटपाचा घोळ लवकर सोडवावा आणि फॉर्म्युला लवकर ठरवण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटपाचं ठरल्याचं समोर येत आहे. महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला तीनही पक्षांचे नेते मिळून ठरवणार असल्याची माहिती समोर येते. भाजपच्या कालच्या बैठकीत याबाबत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येते. मुंबईमध्ये आज काँग्रेसच्या बैठकांचं सत्र बघायला मिळतंय. सकाळी 11 वाजता काँग्रेसच्या कोर कमिटीची तर दुपारी 2 वाजता काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून गुन्हेगारी वाढली अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली. 2 समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सरकार करतंय, त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होत आहे असा हल्लाबोल सुळेंनी केला. विशाळगडावरील अतिक्रमणं कायदेशीर पद्धतीनं का उठवली नाहीत असा सवाल हमीद दाभोळकर यांनी विचारलाय. तर दंगलीमागील व्यक्ती समोर यायला हवी असंही ते म्हणाले. यावेळी एक मोठी बातमी येते. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं किडनी प्रत्यारोपणाचं रॅकेट पकडलंय. पोलिसांकडून 8 जणांना अटक करण्यात आली आहे. 5 राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये किडनी प्रत्यारोपण करण्यात आल्याची माहिती समोर आली आणि प्रत्यारोपणासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आलाय. एका आठवड्यापूर्वीही गुन्हे शाखेनं बांगलादेशशी संबंधित एका मोठ्या किडनी रॅकेटचा पर्दाफाश केला होता, ज्यामध्ये नोएडातील एका महिला डॉक्टरसह 7 जणांना अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं किडनी प्रत्यारोपणाचं रॅकेट पकडलंय. 8 जणांना अटक करण्यात आली आहे. 5 राज्यातल्या अनेक रुग्णालयांमध्ये किडनी प्रत्यारोपण करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे आणि प्रत्यारोपणासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आलाय. एका आठवड्यापूर्वी सुद्धा गुन्हे शाखेनं बांगलादेशशी संबंधित एका मोठ्या किडनी रॅकेटचा पर्दाफाश केला होता, ज्यामध्ये नोएडातील एका महिला डॉक्टरसोबत 7 जणांना अटक करण्यात आली होती. आणि आता पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं किडनी प्रत्यारोपणाचं रॅकेट पकडलंय आणि 8 जणांना अटक झाली आहे. आणि आता पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. धाराशिव जिल्ह्यामध्ये विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याचा मुद्दा चांगलाच तापलाय. जिल्ह्यातील कळंब शहरातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं बंद पुकारण्यात आलाय. राज्य सरकारनं दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते. विशाळगड प्रकरणी राज्यभरात एमआयएम आंदोलन करणारे यावेळी छत्रपती संभाजीनगरात आंदोलन करण्यास इम्तियाज जलील यांना अटी शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. पाचोरा शहरातील रस्त्यावरती अनेक ठिकाणी खड्डे पडले, त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. यावेळी मनसेकडून अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. खड्ड्यामध्ये यमदूताचे पोस्टर लावून पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. कल्याण शहरातून ठाणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारातच खड्ड्यात गेलाय. ठाणे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. एकीकडे महानगरपालिकेकडून कल्याण शहरात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तयार केले जात आहेत, मात्र शहरातील डांबरी रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. पावसामुळे डांबरी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. जळगावात राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मुख्य जलवाहिनीला अचानक गळती लागल्यानं महामार्गावरती पाणीच पाणी झालं होतं. पाईपलाईनमधून उडणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यांमुळे वाहन चालकांना या पाण्यातून मार्ग काढावा लागलाय आणि त्यामुळे ही जलवाहिनी तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी केली जाते. राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरची सर्व पदं टप्प्याटप्प्यानं एमपीएससी मार्फत भरण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. 2026 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मुंबईच्या मुलुंडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. मुलुंडमध्ये एका जिम ट्रेनरनं एका तरुणाला मारहाण केली आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी पोलिसांनी नवघर पोलिसात गुन्हा नोंदवलाय. मुंबईच्या मुलुंडमध्ये एका जिम ट्रेनरनं जिम करण्यास आलेल्या तरुणाच्या डोक्यात व्यायाम करण्यास वापरण्यात येणारा लाकडी मुदगल मारल्याची माहिती समोर आली आहे आणि फिटनेस इंटेलिजन्स जिम मधला हा प्रकार असून त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या वडगाव कोल्हाटी रोडवरती गोळ्या झाडून एका तरुणाची हत्या करण्यात आली. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. उल्हासनगरात ऑन ड्युटी पोलिसाची तडीपार गुंडानं कॉलर पकडून हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी तडीपार गुंड सूरज उर्फ मॉन्टी संदनशिवला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. नागपूरच्या बजाजनगर पोलीस स्टेशन हद्दीतील लक्ष्मीनगर भागात एका तृतीयपंथीयानं वृद्ध दाम्पत्याकडील दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. गोंदिया शहरातील सिंगलटोली या परिसरात दोघांनी त्यांच्याच मित्राची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पत्नीची बदनामी करण्याच्या रागातून मित्रावर धारदार चाकूने वार करत त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. छत्रपती संभाजीनगरात डेंग्यूचा आणखी एक बळी गेलाय. आरएफ कॉलनीतील मुलाचा डेंग्यूमुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे नागरिकांना आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. ठाण्याच्या उपवन इथे भरधाव वेगानं जाणाऱ्या टेम्पोचा अपघात झाला. वाहन चालकाचा टेम्पोवरचा ताबा सुटल्यानं हा टेम्पो सरळ पार्क केलेल्या गाड्यांवरती जाऊन धडकला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी यात झालेली नाही. अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. बुलढाण्यात पुणे पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती पुणे पोर्श कारची पुनरावृत्ती पाहायला मिळते. खामगाव शेगाव रोडवरती भरधाव कारनं एका दुचाकीस्वाराला चिरडलं. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर दुसऱ्याच आरोपीला हजर करण्यात आलं होतं. अखेर हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर खऱ्या आरोपी विरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील दिळे या गावामध्ये एका बिबट्यानं शेळीवरती हल्ला करत तिला ठार केलं. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मृत शेळीला घेऊन वनविभागाच्या दारात ठोकला. त्यामुळे वनविभागाची तारांबळ उडाली. बिबट्याला तत्काळ जेरबंद करून शेतकऱ्यांचं होणारं नुकसान थांबवावं अशी मागणी शेतकरी करतायत. छत्रपती संभाजीनगरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग आणि पोलिसांकडून मागील 3 दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. 100 कर्मचारी बिबट्याच्या शोधात आहेत. मात्र बिबट्या काही केल्या मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरलेत. तर भीतीपोटी काही भागातील शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत.